नमस्कार श्रोते हो, आज तुम्हाला ऐकवणार आहे कविता वाटेकर लिखित शाळेच्या बाईंची आठवण. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात शाळेतल्या बाईंची आठवण. सकाळपासनं रिपरिप पाऊस पडत होता ऑफिसमधनं, त्यामुळे आज लवकर घरी निघालो. रस्त्यावरची ट्रॅफिक आणि गाड्यांचा तो कर्कश आवाज जीव अगदी नकोसा करत होता. ग्रीन सिग्नल लागल्यानंतरच जायला मिळणार तरीसुद्धा काही लोक उगाचच हॉर्न का वाजवतात ते आजपर्यंत मला न उलगडणारं कोडं आहे. पुण्यासारख्या शहरात त्या प्रचंड ट्रॅफिकमधून गाडी काढणं म्हणजे प्रत्येकाला करावी लागणारी कसरतच असते. एकदाची कशीबशी वाट काढत घरी पोहोचलो. गाडी पार्क केली, दारावरची बेल वाजवली. मनीषानं दार उघडलं. बघतो तर काय, सबंध हॉलमध्ये रंगीबेरंगी कात्रणाच्या ढिगाऱ्यात अनिकेत काहीतरी कापत बसलेला होता. स्केच पेन, क्रेयॉन पेन्सिल्स इतरत्र विखुरलेली होती. आधीच बाहेरच्या गर्दीतनं आल्यानं डोकं बधीर झालं होतं. त्यातच घरात आल्यावर आणखीन हा पसारा बघितला. मी अनिकेतवर खवळलो. त्यावर अनिकेत घाबरत म्हणाला, अहो बाबा, उद्या 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे ना, म्हणून माझ्या टीचर्सना ग्रीटिंग कार्ड बनवतोय. पण बाबा, तुम्ही नाही का बनवली कधी ग्रीटिंग कार्ड तुमच्या टीचरसाठी? आणि बाबा, तुमचे आवडते शिक्षक कोण हो, सांगा ना, असं विचारून माझ्याजवळ सोफ्यावर येऊन बसला. लहानपणीचे अनेक सर, टीचर माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले आणि अचानक मला आठवण झाली ती आमच्या सुर्वेबाईंची. मी माझ्या लहानपणीच्या सरस्वती विद्यामंदिर शाळेत जाऊन पोहोचलो सुद्धा. शाळेची घंटा वाजे तशी सगळी मुलं पळत पळत जाऊन आपापल्या वर्गात जात. आम्ही सुद्धा आमच्या 4थीच्या वर्गात येऊन बसत असू. बरोबर 7 वाजता आमच्या वर्गशिक्षिका सुर्वेबाई वर्गात येत. आम्ही एक साथ नमस्तेचा सूर लावत असू. प्रसन्न वदनानं बाई नमस्ते स्वीकारून सगळ्यांना बसायला लावत. काही वेळातच प्रार्थना आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर बाई हजेरी घेत. सकाळची शाळा असल्यामुळे पहाटे लवकर उठावं लागे. झोप न झाल्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यावर झोपेची झापड असे. मग बाई हजेरी झाल्यावर सगळ्यांना पटांगणावर घेऊन जात आणि व्यायामाच्या विविध प्रकारांची उजळणी आमच्याकडनं करून घेत. सूर्यनमस्कार, अनेक प्रकारची योगासनं करायला लावत. बाई अगदी रोजच्या रोज व्यायामाचं महत्त्व पटवून देत. सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि जोश आलाय हे बघूनच सगळ्यांना वर्गात घेऊन येत. सगळे फ्रेश झालेत हे बघून शिकवायला सुरुवात करत असत. आमच्या सुर्वेबाई दिसायला छान, नेहमी प्रसन्न आणि नीटनेटक्या. डाव्या हातातलं काळ्या पट्ट्याचं घड्याळ त्यांना शोभून दिसत असे. बाई रोज बारीक फुलांची नक्षी असलेली साडी नेसत. एक सुरेख वेणी घालून रोज एक तरी फूल केसात माळलेलं असायचं. वर्गातल्या काही मुली त्यांच्या परसबागेतली फुलं बाईंना आणून द्यायच्या. कधी मोगरा, कधी सोनचाफा, तर कधी जाईजुई किंवा आबोलीचा गजरा. या फुलांचा वास वर्गभर दरवळत असायचा. बाईंना फुलांची फार आवड. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यामुळे आमच्या बाई सबंध शाळेत सर्वांच्या आवडीच्या होत्या. आमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर बाईंकडे असायचं. विषय कुठलाही असो, अगदी सोप्या भाषेत प्रत्येकाला कळेल असं आणि अनेक उदाहरणं देऊन शिकवण्यात बाईंचा हातखंडा होता. मराठीच्या तासाला कविता शिकवायची असेल तर बाई आधी कवितेला चाल लावत मग तिचा अर्थ सांगत. चाल लावल्यामुळे त्या कवितेचा मार्मिक अर्थ विद्यार्थ्यांना लवकर कळतो असं त्यांचं मत. आणि ते मत खरं सुद्धा होतं. यातून एक गोष्ट व्हायची, कवितेचा अर्थ समजायचा आणि ती लगेच पाठही व्हायची. कविता पाठ करण्यासाठी जास्तीचे कष्ट घ्यावे लागायचे नाहीत. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना बाई गोष्टीच्या स्वरूपात आम्हाला गड किल्ल्यांची सफर घडवून आणत. गड मिळवण्यासाठी आणि ते अबाधित राखण्यासाठी महाराजांसोबत जीवाची बाजी लावणारे बाजीप्रभू, तानाजी मालुसरे, मुरारबाजी यांचं वर्णन बाई इतक्या प्रभावीरित्या करत की समोर मावळे लढतायत असं चित्र डोळ्यांसमोर उभं राहील. आम्हा मुलांमध्येही कोणी शूर संचारलाय का काय असं वाटून जाईल.
विज्ञानाच्या तासाला तर प्रत्येक टॉपिक फक्त सांगून न शिकवता प्रत्यक्षरित्या दाखवण्यात खरं विज्ञान आहे असं त्या म्हणत आणि मानतसुद्धा. एकदा झाडांचे अवयव आम्हाला दाखवताना चित्राचा वापर न करता बाईंनी आम्हाला ग्राउंडवर नेलं. तिथल्या गुलाबाच्या, नारळाच्या, आंब्याच्या झाडांची निरनिराळे अवयव दाखवले, त्यांची इत्थंभूत माहिती आम्हाला समजावून सांगितली. एक दिवशी गणिताच्या तासाला बाईंनी एक सुंदर पुठ्ठ्याचं घर बनवून आणलं होतं. ते घर टेबलवर ठेवलं, आम्हाला निरीक्षण करायला सांगितलं आणि मग विचारलं की सांगा बरं या घरात तुम्हाला काय काय दिसतंय. आम्ही सगळे एक साथ बाई अहो घर तर दिसतंय असं एकदम ओरडलो. पण बाईंनी आम्हाला या घरात आकृत्यांचे विविध प्रकार कसे दडलेले आहेत हे सांगून त्या घरात त्रिकोणी आकाराचं छत, चौकोनी खिडक्या, वर्तुळाकार झरोका, घरातून धूर निघण्याचा दंडगोल आकाराचा पाईप, आयत आकाराचा दरवाजा असे अनेक प्रकार दाखवले. गणिताच्या तासाला अवघड गणितं सोडवल्यावर कधीकधी ते डोक्यावरनं जात असे. हे लक्षात येताच ताण हलका करण्यासाठी बाई एखादी गोष्ट सांगत असत. गोष्ट सांगतानाही बाई स्वतः त्या गोष्टीत इतक्या समरसून जात असत की सगळी मुलं गोष्ट तल्लीन होऊन ऐकत असत. मग प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यात बाईंना कृतकृत्य वाटत असे. अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं जीवनाचे अमूल्य धडे त्या आम्हाला देत असत. नेहमी खरं बोलावं, मोठ्यांशी आदरानं वागावं, फळाची अपेक्षा न करता दुसऱ्यांना नेहमी मदत करावी. अगदी आईला घरकामात तर बाबांनी सांगितलेल्या त्यांच्या छोट्या मोठ्या कामात त्यांना मदत करावी हे सुद्धा बाई शिकवत. आणि हेच संस्कारांचे बीज आमच्या मनात कुठेतरी खोलवर रुजत गेले. पहिले 3 तास झाल्यावर मधली सुट्टी व्हायची. नियमानं हात धुवून आल्यानंतर आम्ही प्रार्थना म्हटल्यावर बाई डबा खायच्या. आम्हालाही डबा खायची परवानगी द्यायच्या. आणि हे इतकं अंगवळणी पडलं होतं की सुट्टीच्या दिवशीसुद्धा जेवणाआधी न चुकता प्रार्थना म्हटल्यानंतरच मी जेवायला बसायचो. आई सकाळी उठून तुमच्यासाठी इतक्या प्रेमानं डबा तयार करते, ते डब्यातलं अन्न संपूर्ण खाल्लंच पाहिजे हा त्यांचा कटाक्ष असायचा. कधी कधी डबा खाऊन आम्ही गेट बाहेर चिंचगोळी तर कधी मीठ मसाला लावलेले पेरूचे काप खायला बाहेर जायचो. बाईंचं मात्र आमच्याकडे बारीक लक्ष असायचं. वर्गात आल्यावर मुलांनो कधीतरी बाहेरचं खाल्लेलं चांगलं, पण रोज रोज खाल्लं तर आजारी पडाल बरं का, असं म्हणून त्या आमची कान उघडणी करायच्या. पुढे हीच संस्कारांची शिदोरी कायम आयुष्यात उपयोगी पडली. वर्गात कोणी निबंध लिहिला, कोणी गोष्ट सांगितली, कोणी डान्स केला किंवा नकला केल्या तर बाईंच्या शाबासकीची थाप नेहमी त्याच्या पाठीवर पडे. बाई प्रत्येक विद्यार्थ्यातल्या कलागुणांना प्रोत्साहन देत असत. त्या नेहमी म्हणत प्रत्येकात कोणता ना कोणता छोटासा का होईना पण एक हिरा छंदाच्या स्वरूपात लपलेला असतो, फक्त आपल्याला तो थोडासा प्रयत्न करून उजळून बाहेर काढावा लागतो. मग नकळत आम्ही प्रत्येकजण खरंच आपल्याला काय बरं चांगलं जमतं याचा थोडा विचार करून बुद्धीला जोर देत असू. सर्व विद्यार्थ्यांवर एक समान प्रेम करणाऱ्या आमच्या बाई म्हणजे प्रेमाचा अखंड झराच जणू. बाईंचा सहवास म्हणजे आईचा उबदार पदरच जणू. बाई वर्गातलं वातावरण नेहमी खेळकर, तणावमुक्त, उत्साही ठेवत. त्यामुळे प्रत्येकजण आपली तक्रार असू देत, एकमेकांशी झालेली भांडणं असू देत किंवा घरात आईने दिलेला मार असू दे, सगळं काही बाईंच्या बरोबर शेअर करत असू. बाईसुद्धा ते सगळं लक्ष देऊन ऐकत आणि हसून आमच्या चर्चासत्रात आनंदानं भाग घेत. एक दिवस वर्गातला सुहास घरी आईला वही घ्यायची आहे असं खोटं सांगून पैसे घेऊन आला. मधल्या सुट्टीत त्यांनी त्या पैशांनी चणे, फुटाणे आणि आंबट गोळ्या घेतल्या. मित्रांबरोबर त्या वाटून खाल्ल्यासुद्धा. घरी गेल्यावर बाबांनी विचारल्यावर मात्र त्याची ततपप झाल्यावर दुसऱ्या दिवशी बाबांनी बाईंकडे तक्रार केली. सुहासच्या बाबांचा क्रोधित चेहरा बघून बाईंनी सुहासच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला, त्याला जवळ घेतला आणि म्हणाल्या, सुहास, तू पैसे खोटं बोलून का घेतलेस? हेच पैसे तू खरं बोलून घेतले असतेस तर आईबाबा रागावले असते का? नाही ना? सुहासची भीती कमी झाल्यावर बाई त्याला प्रेमळ शब्दात म्हणाल्या, सुहास, इथून पुढे आईबाबांशी नेहमी खरं बोलायचं बरं का, म्हणजे एक तर तुला मार बसणार नाही आणि बाबांचा तुझ्यावर विश्वाससुद्धा बसेल. बरोबर आहे का नाही?
बाईंची विद्यार्थ्यांना हाताळण्याची पद्धत सर्व पालकांना माहिती होती. त्यामुळे आपली मुलं एका चांगल्या शिक्षिकेच्या हाताखाली केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर जीवनातील अमूल्य ज्ञानाचे धडे घेत आहेत म्हणून ते निश्चिंत होते. सहसा आमच्या बाई कधी गैरहजर राहत नसत. क्वचितच कधी गैरहजर राहिल्या तर दुसऱ्या बाईंची ड्युटी आमच्या वर्गावर असे. तो संबंध दिवस कुणीतरी शिक्षा केल्यासारखा वाटत असे. आमच्या बाईंच्या जागी आलेल्या बाई लिखाण देऊन उजळणी घेऊन थकत आणि आम्ही लिहून लिहून हात दुखल्यानं थकत असू. मुलांची किलबिल ऐकून त्या इतक्या वैतागत की एकेकाला झोडपून काढत. प्रेमानं बोलणं लांब, प्रत्येकाला त्या खेकसून गप्प करत असत. मग मनातल्या मनात आम्ही देवाला आमच्या बाईंना लवकर बऱ्या कर, लवकर शाळेत पाठव अशी विनवणी करत असू. कोणी गडबड केली तर मुलीच्या वेण्या ओढ, मुलांचे कान ओढ, कोणाला टपली मार, नाही तर कोणाला अंगठे धरायला लाव अशी शिक्षा त्या बाई दिवसात अनेकांना देत असत. असा अनुभव अनेकदा माझ्याच वाटेला येई. बाई इतका वेळ मित्रांशी न बोलता कसं काय गप्प बसायचं असं मी विचारताच त्या बाईने माझा कान उपटत उठाभाषा काढायला लावल्या. मग मात्र त्यानंतर माझी काही त्यांच्याबरोबर बोलायची हिंमत झाली नाही. घरी येऊन आईला सगळं सांगितल्यावर, अरे सगळ्या बाई एकसारख्या नसतात अरे, काही प्रेमळ असतात तर काही शिस्तीच्या असतात असं म्हणून आईने मलाच गप्प केलं. दुसऱ्या दिवशी आमच्या बाईंना बघून मात्र आमच्या सगळ्यांची कळी खुलली. 6माही परीक्षा झाल्यावर आम्हा सर्वांना दिवाळीचे वेध लागले. सुट्टी लागण्याआधी आम्हाला फटाक्याशिवाय दिवाळी कशी साजरी करू शकतो याचं चित्रपटाच्या माध्यमातून पटवून देऊन फटाक्यांपासून दूर राहा हे सांगायला बाई विसरल्या नाहीत. दिवाळीच्या सुट्ट्यात तुम्ही किल्ला बांधा, आकाशकंदील बनवा, पणत्या रांगवा, रांगोळी काढा, आईला फराळ बनवायला मदत करा, तो फराळ मनसोक्त खा आणि मनसोक्त खेळा अशा आम्हाला बाईंनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दिवाळीनंतर शाळा सुरू झाली. थंडीच्या दिवसात सहलीला नेण्याचा उपक्रम शाळेने आखला होता. बाई काही कारणास्तव येणार नसल्याचं कळलं तर आमच्या सगळ्या वर्गानं ट्रीपला जायला नकार देऊन टाकला. बाई येणार नाही तर कोणीच जाणार नाही हे आमच्यातच ठरलं. बाईंना हे कळताच त्यांनी गावाला जाणं रद्द केलं आणि आमच्याबरोबर ट्रीपला यायला त्या तयार झाल्या. आम्ही त्या दिवशी अगदी आनंदानं उड्या मारून जल्लोष केला. सहलीला जाताना बसमध्ये गाण्याच्या भेंड्या, अंताक्षरी असे अनेक खेळ खेळून बाईंनी आमच्याबरोबर धमाल केली. अगदी सहलीच्या ठिकाणी पण बाईंनी दाखवलेली प्रेक्षणीय स्थळं, त्यांची माहिती अक्षरशः विलोभनीय. पूर्ण दिवसभरात आमच्या खाण्यापिण्याचीही त्यांनी अगदी आईप्रमाणे काळजी घेतली. खरंच आम्ही बाईंच्यामुळे त्या दिवशी किती एन्जॉय केली ती ट्रीप. काही दिवसातच वार्षिक परीक्षा झाल्यावर थोड्या दिवसात निकालाचा दिवस उजाडला. बाबांबरोबर शाळेत गेल्यावर माझं प्रगती पुस्तक आधी बाईंनी पाहिलं, मग बाबांच्याकडे दिलं. बाबांनी सगळ्या विषयाचे गुण पाहिले, माझ्याकडे एक रागाचा कटाक्ष टाकला. बाईंच्या नजरेतनं ते काही सुटलं नाही. मग बाईंनीच, अहो सर तुम्ही मार्कशीट तर बघा, अमितला फक्त गणितात मार्क थोडे कमी आहेत, बाकीच्या विषयांमध्ये पठ्या चांगलाच आहे की, आणि पुढच्या वर्षी अजून अभ्यास करून मिळेलच की अजून मार्क, काय अमित बरोबर आहे ना, अशा समजावण्याच्या स्वरूपात बाबांना समजावलं. त्यामुळे बाबा घरी आल्यानंतर सुद्धा रागवले नाहीत. मी एकदम खुश झालो. बाईंना मनातल्या मनात थँक्यू म्हणून मोकळा झालो. मुलांच्या मनातला कप्पा हळूवार उघडणाऱ्या सुर्वेबाई पुढच्या इयत्तेत गेल्यावर आम्हाला शिकवायला नसणार या विचारांनी आमचा जीव कासावीस झाला होता. मे महिन्याची सुट्टी संपून जून महिना सुरू झाला. पहिला आठवडा वह्या पुस्तकं, दप्तर, रेनकोट हे सगळं खरेदी करण्यात गेला. दुसऱ्या आठवड्यात नेहमीप्रमाणे शाळा चालू झाली. आमच्या नवीन वर्गशिक्षिका कोण येणार म्हणून आम्हा सगळ्यांची घालमेल सुरू होती. शाळेची घंटा वाजली तसे आमच्या सगळ्यांचे डोळे दाराकडे येणाऱ्या आकृतीकडे वळले आणि चक्क आमच्या सुर्वेबाईंची एंट्री बघून प्रत्येकानं टाळ्यांचा गजरच केला. बाईंच्या चेहऱ्यावरही आनंदाचा झरा वाहत होता. वर्गात येताच त्यांनी, माझंही प्रमोशन झालं आहे, मी सुद्धा 4थीच्या वर्गातून 5वीत प्रवेश घेतला आहे बरं का, असं म्हणून त्या खळखळून हसल्या. आम्ही पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर करून आनंदानं उड्या मारायला लागलो. मग नेहमीप्रमाणे रुटीन सुरू झालं. 5-6 दिवस गेले. अचानक एक दिवस बाईंचा प्रसन्न असणारा चेहरा उतरलेला दिसला. दुसऱ्या दिवशी बाईंची
दुसऱ्या शाळेत बदली झाली हे समजल्यावर आम्ही बाईंकडे जाऊन, बाई आम्हाला सोडून जाऊ नका, असं रडवेल्या चेहऱ्याने हट्ट करायला लागलो. पण मुलांनो, हे काय माझ्या हातात आहे का? असं म्हणताना बाईंना गहिवरून आलं. त्या दिवशी सबंध दिवस कुणी कुणाशी बोलत नव्हतं. पहिल्यांदाच वर्ग इतका शांत वाटत होता. मधल्या सुट्टीत आम्ही मुख्याध्यापक सरांकडे गेलो आणि बाईंची बदली रद्द करण्यासाठी त्यांनाही गळ घातली. अख्ख्या वर्गाला केबिनमध्ये बघून सरांना आश्चर्य वाटलं. मग त्यांनी आम्हाला शांत करून, हे बघा बाळांनो, बदलीची नोटीस वरच्या ऑफिसमधनं आली आहे. बाईंना अजून मोठे वर्ग शिकवण्यासाठी बोलवलं आहे, तेव्हा तुम्ही बाईंना असा रडून निरोप देणार आहात का? असा प्रश्न सरांनीच आम्हाला केला. दुसऱ्या दिवशी शेवटच्या तासाला बाईंचा निरोप समारंभ होता. वर्गातल्या काही मुलांनी बाईंना ग्रीटिंग कार्ड दिलं, कुणी फुलं दिली, कुणी बाईंबद्दल आपुलकीचे प्रेमळ स्वभावाचे वर्णन करणारी भाषणं केली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक सरांनीही बाईंच्या चांगल्या कार्याची उजळणी केली आणि बाईंच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. आम्हाला हुंदके आवरत नव्हते. तो भावूक क्षण आम्ही डोळ्यात साठवून ठेवला होता. आमच्या बाईंशिवाय सगळी शाळा आम्हाला भकास वाटत होती. जणू आई आपल्या मुलांपासून दूर निघून चालली होती. शाळा सुटली आणि ग्राउंडवर येऊन आम्ही सगळ्यांनी बाईंना अश्रुनयनांनी निरोप दिला. डोळ्यात आलेले अश्रू बघून अनिकेतनं मला वर्तमानात आणलं. अनिकेतला माझ्या बाईंची आठवण एका गोष्टीच्या स्वरूपात समजली आणि आवडली सुद्धा, हे त्याच्या चेहऱ्यावरच्या समाधानावरनं मला कळलं. आणि मग तो त्याच्या कामात पुन्हा गर्क झाला. खरंच शाळेतल्या आठवणी या फक्त मित्रमैत्रिणींच्यामुळे नाही, तर आपल्याला शिकवणाऱ्या, घडवणाऱ्या अनेक शिक्षकांमुळं ताज्या होत असतात, नाही का? श्रोते हो, कथा आवडली असेल लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.